नमस्कार दोस्तांनो. पांढऱ्या पेशी वाढली द्या, ताप आलाय, डोकं दुखतंय, पायाचं गोळ दुखत होतं. 3 सलाईन लावून जाऊन आलो. त्यानंतर गोळ्या दिल्या, गोळ्या खाल्ल्या, 1 इंजेक्शन घेतलं. आता जरा थोडं बरं वाटायला लागलं. मका लागले सुकायला. आता मका आपली तुरं टाकायला लागली. मग आता तुरं टाकायला लागल्या म्हटल्यानंतर ह्या मकाला पाण्याची गरज असते. लाईट पण आहे म्हणून तुम्हाला सांगतो, मोटर चालू केली आणि दारात धरत बसलो आहे. ओप्यावर पाणी लावले. इथून इकडे 3-4 रोपं झाली आहेत. ही रोपं राहिली. अजून 1-2 तास लाईट आहे, म्हणजे 5:30ला लाईट जाते. आणि ह्या 2 तासात तुम्हाला सांगतो ही मका होती. थोडीफार राहील, नाहीतर मका होती. मका चांगली आली हो. अहो ही पेरली होती वाळी, तुम्हाला सांगतो. नंतर थोडाफार पाऊस आला. त्या पावसामध्ये निमार्द काय उगवलं, पुन्हा पाणी दिल्यावर काय उगवलं. 1 नंबर मका आहे. आणि आता तुम्हाला सांगतो, कडधान संपत आले. 1 आठवड्याभरात कडधान संपते. मग आता ही कडधान संपलं की तुम्हाला सांगतो, ही एक रोपा धरून वप्याने शाज लावायचे. म्हणजे मका नुसतं बघत बसायचं आणि जनावर उपाशी, असं आपल्याला जमत नाही. आधी मका करायचं रान मोकळं, तुम्हाला सांगतो, घालत काय मशीनी 15 दी खाऊ, महिना खाऊ, मोकळं करायचं. आणि पुन्हा लगेच ही मका निघाली की कडवाळीच काढायचं. उन्हाळी कडवळ म्हणते त्याला. एवढा महिना म्हणजे जानेवारीचा महिना पूर्ण खाल्ला का फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून मिरगाला पुन्हा कडवळा घालायला येते. हे हिशोबात तुम्हाला सांगतो हे करायचं आहे. आज जरा माझी तब्येत बरी नाही म्हणून आज पूजा गेली आहे बघा जनावराकडं. मला सकाळी गेलेलं ती सगळं रिपोर्ट काढायला. मोना आजारी पडली होती, गुडल्या आणि मी तिघं बी गेलतो. त्यांना 1 इंजेक्शन गोळ्या औषध दिली. त्यांचं बी रिपोर्ट चेक केलं, माझं बी केला. आणि मला मात्र सलाईन जास्त लावल्या. कसं झालं माहिती आहे का, मला गोचिड ताप झाला आहे. सारखं जनावरात असल्यामुळं, शेण काढायला जनावरात असल्यामुळं ताप, म्हणजे तापाचा प्रकार गोचिड ताप झाला आहे. मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर म्हटले अजून 1-2-3 दिवस सलाईन घ्यायला लागते. त्या अजून 1-2 दिवस सलाईन घेतल्या की तुम्हाला सांगतो बरं होते. पांढऱ्या पेशी पण लई वाढली द्या, जवळजवळ 15,000 झाली द्या. 10-12 हजार पाहिजे, ती 15,000 झाली द्या. त्यामुळं तुम्हाला सांगतो अवघड झाले. पण भिजवान पण आलं आहे, भिजवली पाहिजे. सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे त्या. आणि दोस्तांनो, आपली मका चांगली आली का नाही सांगा बघ. 1 नंबर. तकडं बघेल तकडाचा आदनंमधनं तुकडा टाकायला लागले. एवढं पाणी दिलं की एवढ्या सगळ्यात तुरं टाकते. पुन्हा तुम्हाला सांगतो मग अगं तोंडा काय सुद्धा चव येईना. सकाळी फक्त अर्धी भाकर खाल्ली, त्याच्यात जेवण आहे खाऊच वाटणं. काय खाऊच वाटत नाही. करायचं काय, असं खायला गेलं की तोंडातनं घास फिरतोय. असू दे, मका चांगली आहे तुम्हाला सांगतो, जनावराला घालायचे. आणि इकडं तुम्हाला सांगतो भुईमूग चांगला आला आहे. हे कोपऱ्यात हे मका तो वरच्या तुकड्यातच भुईमूग केला आहे, चांगला आला आहे. आता एक बार अजून 1-2 दिवसांनी पाणी द्यायचं, कारण भुईमुगाला आता फुलं लागायला लागली ती, सारखं पाणी लागतं. असं ते आपल्या खायापुरता काय होईल ते होईल. शेंगा आपल्या भाजून म्हणा, शिजवून म्हणा, खाय येते त्या. लेकर बाळ उपाशी राहण्यापेक्षा ती बरं नाही का. डोकं दुखतंय, फणांते, डोळं दुखते. तर इंजेक्शन केल्यापासून अंगार पडले. आता काय नाही, कसं आहे की इंजेक्शन सलाईन लावल्यापासून जरा बरं वाटायला लागलं. आता डॉक्टर म्हणले 1-2 दिवस विश्रांती घ्या. तसंच मी आलो आहे बघा इकडं.
मका भिजवायला काय दार मोडायचं आणि बसायचं. पाणी मी काय केलं टायमिंगवर लावले. आता हे तुम्ही म्हणसाल सारखं आता मकातनं फिरायचं सोपं आहे का. मी आता काय करतो प्रत्येक इकडं जर ओपं लांबडायचं तर इकडं एका ओप्याला 13, 14, 15 मिनटं पाणी सोडायचं. ओपा क्लिअरच होती. खाली निवे बसणे खाली मुरमाट आहे, चांगला ओपा भिजते. आणि जसं जवळ जाईल तसं पुन्हा 10-11 मिनटं सोडा येते. लांबच्या ओप्याला तुम्हाला सांगतो 10 मिनटं सोडावं लागतील. नुसतं दांडात इथं उभा राहायचं आहे, दार मोडायला खाली जायला. इकडे 2 ओप्यात जरा काय होतं एकमेकातनं ओपं दुसऱ्या ओप्यात पाणी न्यायचं होतं आणि यापासनं तेवढं ओपं बघा भिजवणार आहे. आता काय सुद्धा टेन्शन नाही. ह्याला आता 15 मिनटं झाली की दार मोडायचं आणि पुन्हा ही ओपा 15 मिनटात किती भिजलं आणि किती पाणी गेलं खाली याच्या अंतरानुसार पुढचा ओपा मोडायचा. बरोबर आहे ना दोस्तांनो. मग 15 मिनटं पहिला सोडायचं. किती पाणी लांब जातं हे अंदाज काय आला पाहिजे, एकदा चेक करून यायचं. नाही तर काय होणार माहिती आहे का, मी इकडून 15 सोडायचं एका वेळेला वाळलंच राहिलं तर थोडं पाणी जास्त केलं चालेल, पण वाळं राहिलं नाही पाहिजे कुठं सुद्धा. अगदी सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. आज काय ऊन नाही बघा, तुम्हाला सांगतो दोस्तांनो थंडीच पडली. आता एवढा पावसाचा महिना थंडीच आहे. पौष महिना हा थंडीचाच असतो. जानेवारी महिना संपला की मग तुम्हाला सांगतो उन्हाळा चालू होते. फेब्रुवारीपासनं मग काय नाही, मग मार्चपासनं पुन्हा उन्हाळा कडक झाला. तर उन्हाळा जवळ आला आहे. थंडीचा दिवस इतकं हे येतं की काय सुचत पण नाही. लई थंडी असली तरी अवघडच आहे, कमी थंडी असली तरी अवघड. आता एक बार जाऊन खाली बघतो, खाली पाणी कुठंपर्यंत गेले एकदा चेक केलं पाहिजे. आता मी जेवढी मिनटं मी सोडली ती तेवढ्या मिनटात तुम्हाला सांगतो पाणी कुठंपर्यंत गेले ही चेक करावं लागते. एकदम भारी आले तुम्हाला सांगतो. मकाचा नाद करायचा नाही. इकडं कोणाचं तर जनावर शिरलेलं आहे बघा. आणि हे ओपाच तुम्हाला सांगतो बघा, हे अर्धा खाल्ला आहे बघा. काय करायचं, सारखी वर्दळ आहेच हो जनावरांची. तुम्हाला सांगतो वर्दळ आहेच. एकदा बघतोय की आता कुठंपर्यंत पाणी गेलं आहे काय. आपण जी टायमिंग लावतोय ती टायमिंग बरोबर आहे का चुकीचं आहे हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो मका इकडं तुम्हाला सांगतो माझ्या डुक्षीवर मका गेली हवी. कसली मका आहे बघा, डुक्षीवर गेली आहे मका. शेवटनं बघतो की आता दोस्तांनो इथंपर्यंत पाणी आले किती मिनटात येतं आहे इथं कळतं की आता ह्या ओव्यात पाणी आहे बघा. म्हणजे मला कळतं आहे बाबा आपण पाणी सोडतो ती बरोबर आहे का चुकीचं आहे. शेवटपर्यंत जाऊन बघून ये. नाही तर पुन्हा काय होतं नियबतूर बघितलं का पुन्हा घोळ येते ना. बघा इथंपर्यंत पाणी आलं आहे. अजून बघा ही एवढा कोपरा राहिला आहे. ही ओपं जरा लांबड आहे इथं. आता इथंपर्यंत पाणी आलं ही एवढं राहिले. मग आता आपल्याला कळतं आहे बाबा आपण किती मिनटं पाणी सोडावं. त्यानंतर किमान तुम्हाला सांगतो 10 मिनटं लागतील बघा. एका ओप्याला 10 मिनटं लागतील. पण आपण एखादा मिनिट जे आता सोडायचा म्हणजे सगळी मका करेक्ट भिजते. पुन्हा कुठं अजून वाळं राहायला नको. बरोबर आहे नाही. इकडं ओपं तुम्हाला सांगतो ह्या कोपऱ्यापतूर ओपं मोठा आहे इथं, तेव्हा पाणी जादा सोडावं लागते. नाहीतर असं सुकतं आहे मग लगेच.